नमस्कार. महाराष्ट्राचा आत्मा अजितदादा पवार आपल्याला माहिती आहे, पण अजितदादांनी जे लोक घडवली की लोकांचा फक्त एक आदर्श त्यांच्यासारखे रमेश पंडित यांच्यासारखे लोक आज दादांच्या हृदयातले. दादा आज आपल्यात नाही आहेत, कारण आपल्या पुणे जिल्ह्यासाठी या महाराष्ट्रासाठी जी आता दुःखद घटना घडली की कुणाला असं आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की दादा आपल्याला एवढी लवकर सोडून जातील. तर दादांना अशा कार्यकर्त्यांची फार एक ओढ होती. दादा सगळ्यांसाठी लढायचे आणि लढवे होते. जो माणूस सकाळी 6 वाजता उठून या जनतेसाठी, या महाराष्ट्राच्या प्रत्येक कणकणाचा जो मतदार असेल, कुणी असेल, त्यांच्यासाठी दादा धावून जायचे आणि त्यांनी जे काम केलं हे अविस्मरणीय आहे. जसं शरद पवार साहेबांनी पण काम केले आत्तापर्यंत, दादांचं काम हा निराळ होतं. मी दादांना 1993 पासून ओळखतो आहे. जेव्हा दादा पहिल्यांदा झेडपी व्हायला PDC बँकेला उभे होते तेव्हापासून मी दादा नव्हतं. तेव्हा दादाची 1000 गाडी होती. दादासारखा आज माणूस आपल्यात नाही आहे. फार दुःख होते, कारण मी पण स्वतः बारामती कार्यक्रम, माझा आजोळ बारामती, त्यामुळं आमचा काकडे कुटुंबीय आणि पवार कुटुंबीय फार जवळचं नाते. आणि दादांनी आज जे कार्यकर्त्यांसाठी जे त्यांचा आम्हाला आधारस्तंभ होता तो आता आपल्या सगळ्यातनं निखळला आहे. आणि महाराष्ट्राचा खरं एक कार्यकर्त्याचा आत्मा ह्यातनं हरवला आहे. मी बुद्धचरणी प्रार्थना करतो की दादांच्या सर्व पवार कुटुंबियांना ईश्वर बुद्धचरणी प्रार्थना करतो की त्यांना सद्बुद्धी देव आणि त्यांना एक चांगला आणि ह्याच्यातनं मार्ग नेण्यासाठी त्यांना मदत व्हावी. बुद्धचरणी प्रार्थना करतो. इथंच थांबतो. मी मुकेश मधुकरराव धिवार कुटुंबियाच्या वती, या पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, राहुल प्रियंका गांधी सेनेचा या अध्यक्ष या नात्याने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि ही राजकारणातली जी कमी आहे ती कधी भरून येणार नाही. हे आपल्या सर्वांना मी नम्र विनंती करतो की दादांना सगळ्यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो. जय भीम, जय लवजी, जय मा.